नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहे आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये. तर आपण दादांना एक एक करून सगळी माहिती विचारूया. नमस्कार. थोडी आयुर्वेदिकचं थोडं आम्हाला माहिती पण सांगा आणि थोडं दाखवा पण सगळं. माझं नाव चिराग सुनील चोरडे आहे. आता आमचं आयुर्वेदिक शॉपला जवळजवळ इथं 14 वर्ष झाले. गावाकडे आमचे आजोबा 60-70 वर्षापासून करत होते, तर हीच पिढी आमची पुढं करते ते बिझनेस आणि एकदम चांगलं प्रतिसाद भेटतं आपल्याला पूर्ण चंदननगर वाघोली परिसरात. कारण इथं एकमेव आपलं असं एक दुकान आहे जिथं तुम्हाला सगळं आयुर्वेदिक वस्तू भेटतील, ते पण बेस्ट क्वालिटीमध्ये. कारण हे जे पावडर झालं, हे झालं, रॉ मटेरियल्स सगळं आपण स्वतः दळून घेतो, स्वतः एक एक क्वालिटी चेक करून आणतो. मग क्वालिटीमध्ये आपल्याकडे कुठंच कॉम्प्रोमाइज होणार नाही, एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला सगळं भेटते. तर आता आपल्याला सांगा, गुडघेदुखीसाठी काय आहे का औषध? गुडघेदुखीसाठी आपल्याकडे एक तेल येतो स्पेशल, ते तुम्हाला मी दाखवून देतो. हां, हा आपला एक ऑइल येतो, ह्याच्यामधले तुम्ही थोडंफार इथं कंटेंट्स जेव्हा वाचू शकतात तेव्हा आपलं ह्याच्यामध्ये मेंथॉल असतं, निलगिरी तेल असतं, कपूर तेल असतं, तीळ तेल असतो, खोबऱ्याचं तेल असतं ह्याच्यामध्ये, ज्याच्याने आपलं गुडघ्याला सर्क्युलेशन भेटतो चांगलं आणि गुडघेदुखीमध्ये कमी होण्यासाठी चांगलं मदत करतो. आणि आमच्याकडं जवळजवळ 14-15 वर्षापासून बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आमचा आणि खूप लोकांना चांगलं प्रतिसाद आहे याचा. जवळजवळ 200 ते 300 बाटल्यांचं स्टॉक आपल्याकडे महिन्याला येत असतो, म्हणजे एवढं चांगलं प्रतिसाद आहे. त्याची किंमत जास्त नाही, फक्त 100 रुपयाला आहे. तुम्ही एकदा वापरा आणि मग आम्हाला कळवा कसं वाटतं तुम्हाला. सर्दीसाठी काय आहे का? सर्दी खोकल्यासाठी? सर्दी खोकल्यासाठी आपलं एक चूर्ण तयार केलेलं असतं, जे आपल्याला मधासोबत घ्यायचं असतं. ते अगदी लहान मुलांपासून, म्हणजे 2 महिन्याच्या बाळापासून ते आपले वयस्कर जे लोक आहेत सगळे, त्यांच्यापर्यंत सगळ्यांना चालतं. फक्त डोस असतात त्याचे, किती डोस किती महिन्याच्या किंवा किती वर्षाच्या आपल्या लोकांना द्यावं लागतं, ते दाखवतो मी तुम्हाला. ही पावडर आहे आपली, त्याचं नाव आपण स्वतः दिलेलं आहे कंठ सुधारस. त्याचे जे कंटेंट्स मी तुम्हाला सांगतो: ज्येष्ठमध, सुंठ, लवंग, दालचिनी, अक्कलकारा, भेडा, बाळ हिरडा, पिंपळी, तुळस, अडुसा, काकडशेंग, जायफळ एवढ्या वस्तू टाकून आपण बनवलेलं आहे. ते तुम्हाला मी एकदा प्रमाण दाखवून देतो त्याचं कसं घ्यायचं असतं आपल्याला. आता जे एकदम लहान आहे, 2 महिने किंवा 1 वर्षापर्यंत जे बाळ आहे, त्यांना आपण एकदम असं 1-2 चिमूट पावडर द्यायची फक्त, आणि 2 ते 3 थेंब मध मिक्स करून त्यांना चाटायला द्यायची दिवसातून 2 वेळा. त्याच्यावर काय आपल्याला 15-20 मिनटं काय खायचं प्यायचं नसतं, पाणी पण नसतं प्यायचं, कारण आपलं पावडर आणि मध घशात थांबायला पाहिजे. म्हणून आपण एक जेवण झाल्यानंतर आणि सकाळी असं 2 टाईम देऊ शकता तुम्ही. तेच मोठ्या माणसानं घ्यायचं असेल हे प्रमाण, आपल्याला असं अर्धा चमचा पावडर आणि अर्धा चमचा मध असं मिक्स करून त्याचं चाटण करायचं असतं. ते 40 रुपयाचं 10 ग्रॅम आहे. ते आपल्याला 3 दिवसाचा डोस आहे मोठ्या माणसांसाठी. छोट्या मुलांसाठी ते 4 ते 5 दिवसाचा डोस होतं 40 रुपयामध्ये. केसांचं तेल बनवण्यासाठी काय पावडर किंवा मग तुमच्याकडे ऑइल वगैरे आहे का हेअरफॉल थांबण्यासाठी? स्पेशल पावडर असते, याचं नाव आपण शिकेकाई मिक्स दिलेलं आहे. त्याचे कंटेंट सांगतो तुम्हाला: शिकेकाई, आवळा, रिठा, ब्राह्मी, भृंगराज, मेथी, जास्वंदांचे फुलं, नागरमोथा, काळे तीळ झाले, परत कलौंजी झाली, अशी अजून ह्याच्यामध्ये 12 ते 13 वस्तू मिक्स करून आपण बनवलेली आहे पावडर. ह्याचं प्रमाण सांगतो: 2 चमचे पावडर, अर्धा कप पाणी, त्याला उकळून घ्यायचं असतं. पेस्ट फॉर्ममध्ये जेव्हा रेडी होईल ते आतमध्ये आपल्याला मुळांपाशी स्काल्पपाशी लावून ठेवायचं. 15-20 मिनटं थांबून पाण्याने केस धुवून घ्यायचे. त्याच्याने आपलं केस गळायचे थांबतील, कोंडा साफ होतो, केसांना शाईन भेटतं, केसांना पोषण भेटतं. आणि हे रिठा असल्यामुळे ह्याच्यामध्ये नॅचरल फेस पण तयार होतं एकदम, म्हणजे ॲज अ तुम्ही शॅम्पू वापरू शकता. ह्याला आपण शॅम्पू पावडर किंवा शिकेकाई मिक्स असं आपण सांगतो या पावडरला. तसंच आपल्या केसांसाठी जी आयुर्वेदिक मेहंदी ती पण आपण तयार केली. मेहंदी आपल्याला येते डायरेक्ट राजस्थानवरून. तर ती मेहंदी आणि हे बाकी इतर वनस्पती ज्याच्यामध्ये ब्राह्मी झालं, भृंगराज झालं, बावची झालं, कपूर कचरी झाली, जास्वंद झालं, नागरमोथा, कोरफड, मंडूर पावडर, परत आवळा पावडर, तुळस पावडर, हे सगळं टाकून बनवलं, ज्याच्याने आपल्याला केस आपले मेहंदी लावल्याने सिल्की होतात, शाईन येतं चांगलं, केस गळती थांबती, केसांना चांगला कलर येतो. जे नॅचरल मेहंदीचं कलर असतो ते सगळं आपल्याला याचं प्रमाण सांगतो. एक 100 ग्राम मेहंदी तुम्ही रात्री एका लोखंडी भांड्यामध्ये भिजवायची. थोडं कलर तुम्हाला एक्स्ट्रा डार्क कलर पाहिजे असेल तर चहाचं किंवा कॉफीचं पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये, रात्रभर भिजवायची. पुढच्या दिवशी 2 तास लावून मग आपण वॉश करून घ्यायचं. आणि हे कितीला भेटते दादा? हे 60 रुपयाची 100 ग्राम आहे, तेवढं एक म्हणजे होऊन जातं त्याच्यामध्ये. जी शिकेकाई मिक्स पावडर आहे ती आपली 40 रुपयाला 50 ग्राम आहे. 50 ग्राममध्ये तुम्हाला 2 ते 3 वेळा होऊन जाईल तुमचं वॉश. आणि हे तेलात पण आपण मिक्स हे तेल हे तेलामध्ये पण तुम्ही उकळू शकता. आणि असं एक तेल पण आपलं आहे, असं जे केरळवरून येतं डायरेक्ट.
हर्बल तेल आहे बघा. हे सगळे जे वनस्पती ह्याच्यामध्ये हे सगळे आयुर्वेदिक वनस्पती जे केरळला भेटतात. केरळच्या वनस्पती आपल्याला माहीतच असतात, एकदम बेस्ट क्वालिटीचे असतात. ते कारण तिथलं वातावरण आणि त्याच्या हिशोबाने ते एकदम बेस्ट तयार होतं तेल. ह्याचं सांगतो प्रमाण तुम्हाला. हे कोकोनट ऑइल घ्यायचं आपलं, प्युअर भेटलं तुम्हाला, किंवा मग आपलं पॅराशूट पण चालून जातो. एक 250 ते 300 ml तेल गरम करायचं थोडंसं ह्याच्यामध्ये. हे काचेची बॉटल असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ते तेल मिक्स केलं तरी काय आहे, त्याला काय होत नाही. म्हणजे प्लॅस्टिक असल्यामुळे प्लॅस्टिक नाही, सॉरी हा काचेचा असल्यामुळं हे काय प्रॉब्लेम येणार नाही त्याला. ते पूर्ण फुल भरायचं. 250 ते 300 ml तेल बसतं ह्याच्यामध्ये. एक 8 दिवस त्याच्यामध्ये ठेवायचं असतं आपल्याला. 8 दिवसानंतर यूज करायला सुरू करू शकता. आणि हेच परत तुम्ही रिपीट करू शकता. 6 महिन्यापर्यंत चालते ही बॉटल. म्हणजे एकदा तुमचं तेल संपलं की तुम्ही परत त्याला रिफिल करू शकता. पुढच्या वेळेस नवीन बॉटल घ्यायची गरज नाही पडत, कारण 6 महिन्यापर्यंत तुम्ही ते परत रिफिल करू शकता ते ऑइल आपलं. आणि हे सगळं आयुर्वेदिक हां, आयुर्वेदिक असल्यामुळे बघा ह्याचे कंटेंट्स तुम्हाला फायदा होत असणार आहे 100%. ह्याची किंमत लिहिलेली 225 रुपये, पण आपल्याला डायरेक्ट तिकडून येतं क्वांटिटीमध्ये. आपण ह्याची किंमत 100 रुपये ठेवलेली मात्र. अच्छा, म्हणजे होलसेल आहे होलसेल रेट. हो दादा, आता त्वचेसाठी काय आहे का आपल्या फेससाठी? फेससाठी आपली एक स्पेशल पावडर आहे, ही फेस पॅक म्हणून आहे. ह्याचे कंटेंट्स तुम्हाला सांगतो. मुलतानी माती, चंदन पावडर, मंजिष्ट पावडर, नीम पान पावडर, तुळस पान पावडर, परत आपलं आंबे हळद पावडर, असे सगळे 15 वस्तू ह्याच्यामध्ये टाकून बनवलेले आहे आपण. जे चेहऱ्यासाठी एक नॅचरल ग्लो देतो, आपलं सगळं टॅन रिमूव्ह करतं, चेहऱ्यावर जर डाग वगैरे असेल ते काढतं सगळं. ह्याची किंमत मात्र 50 रुपये फक्त. हे आपल्याला तुम्हाला सांगतो मी कसं घ्यायचं. ह्याचे 4 भाग करायचे असतात. म्हणजे एक भाग पहिल्या आठवड्यामध्ये, दुसरा भाग दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसरा चौथा, म्हणजे 1 महिन्याचा हा कोर्स यायचा. आठवड्यातून एकदाच लावायचा. आपल्याला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तुम्ही काय करा, आपली जर ड्राय स्किन असेल तर ह्याला आपल्याला ह्याचा एक भाग घ्यायचा, ते दुधामध्ये मिक्स करायचं. कच्च्या दुधामध्ये, बिगर तापवलेलं दूध असतं जे, त्याच्यामध्ये लावायचं. ज्याच्याने आपलं कसं, आता थंडीच्या दिवसात स्किन आपली ड्राय पडते, त्याच्यासाठी आपल्याला हे दुधामध्ये वापरायचं असतं. आपली ज्याची ऑइली स्किन असेल तर त्यांनी आपलं मधामध्ये किंवा मग रोज वॉटरमध्ये पण हे लावू शकतो आपण. याचा उपयोग करू शकतो. एकदम बेस्ट रिझल्ट येतं याचं, कारण सगळे आपले जे आयुर्वेदिक वनस्पती टाकून बनवलेले आपण हे. आणि बॉडीसाठी काय आहे का दादा? बॉडीसाठी आपलं हे स्पेशल उटणं बनवलेलं असतं. ह्याचं नागरमोथा, नीम, गुलाब, आंबे हळद, कापूर काचरी, मंजिष्ट, अनंतमूळ, परत आपलं मसूरच्या डाळीचं पीठ असतं ह्याच्यामध्ये, बेसन हे असतं, जे लहान मुलांना पण आपलं सेफ असतं. कारण कसं, बाहेर जे तुम्ही मार्केटमध्ये उठणे वगैरे घेणार ते आपण लावलं तर असं अंगाला खाज वगैरे सुटते किंवा आपल्याला रॅशेस होतात. ह्याच्याने असं होणार नाही. हे लहान मुलांना तुम्ही लावू शकता. मोठ्या म्हणजे सगळ्यांनी घरात वापरलं, एकदम बेस्ट प्रॉडक्ट आहे आमचा. टॅन पण कमी होतं. आणि दिवाळीच्या वेळेस तर चालतं पण आपले 12 महिने आपल्याकडे अवेलेबल असते उठणं. आपलं स्पेशल आहे. एकदा तुम्ही ट्राय करा, मला सांगा कसं आहे तो. मूळव्याधावर, पाईल्सवर काय आहे का दादा? हो, भेटेल ना. एकदम चांगलं याचं रिझल्ट आहे. ह्याला बघा, हे फळ आहेत, ह्याला निरंजन फळ असं म्हणतात. याचं घ्यायचं कसं असतं, एक फळ रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवायचं असतं आपल्याला, आणि ते उपाशीपोटी त्याचं खायचं असतं. हे फळ जी साईज आहे ही रात्री भिजवल्यानंतर सकाळी जेव्हा फुगलतो तेव्हा ह्याच्या डबल साईजने असं एवढं मोठं साईज याच्यात तयार होईल. तर आपलं उपाशीपोटी खाऊन घ्यायचं आणि त्याचं पाणी पण पिऊन घ्यायचं. मेन म्हणजे आपलं मूळव्याध वगैरे हे त्रास होतो, आपलं पोटाच्या उष्णतेमुळं आपलं अन्नपचन होत नाही नीट, पोट नीट साफ होत नसेल तर ह्याच्यामुळे ते आपलं मूळव्याध हे त्रास होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पथ्य असतात की आपल्याला मसाले वगैरे जास्त खायचे नसतात. वातुळ पदार्थ जसे बाजरीची भाकर झाली, गवार झाली, हे किंवा वांगे झाले, हे आपल्याला खायचं नसतं. ते थोडं आपण त्याचं टाळावं लागेल तुम्हाला. औषध चालू होईपर्यंत तुम्ही एकदा हे यूज करा. आणि त्यासोबत एक टॅबलेट येते, पायलिन टॅबलेट म्हणून. सगळे आयुर्वेदिक वस्तू ह्याच्यामध्ये, जसं बघा सुंठ आहे, पिंपळी आहे, कुटकी आहे, चित्रक मूळ पावडर असते याच्यामध्ये, परत दारू हळद असते, एक त्रिफळा असते. ह्याच्याने कसं आपलं पोटातली जी उष्णता होईल आणि पोट साफ करण्यासाठी मदत करणार आपल्याला. ज्याच्याने तुमचं जे मूळव्याधाचा त्रास आहे ते हळूहळू आपल्याला कमी होईल याचं. आणि तसंच आपलं एक पाचनसाठी आपण एक पावडर तयार केलेली, त्याचं पाचक रेचक चूर्ण नाव दिलेलं आहे. ज्याच्याने आपलं डायजेशन चांगलं होतं, पोट चांगलं साफ राहतं, गॅस नाही होत, ॲसिडिटी नाही होत. तर मग ह्याच्यामध्ये याचे कंटेंट्स आपले सगळे घरगुती वस्तू आहे, काय औषध म्हणून घेऊ नका. दररोज तुम्ही पण घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी घरात. ह्याच्यामधले कंटेंट सांगतो तुम्हाला. बडीशोप, जिरे, धने, ओवा, सेंदव मीठ, काळं मीठ, बाळ हिरडा,
हिरडा, ज्येष्ठमध, पिंपळी हे जे सगळे घरगुती वस्तू आपण टाकून बनवलेले ह्याची टेस्ट पण खूप चांगली आहे. म्हणजे आपण लहान मुलांना पण ज्यांना डायजेशन होतं किंवा असं रेग्युलर पोट साफ होत नसेल तर त्यांना पण देऊ शकतो, कारण एकदम गोड चव याची, बडीशोपसारखी चव आहे एकदम. तुम्ही वापरा एकदा. याची किंमत 50 रुपयाला 50 ग्रॅम आहे. एक 50 ग्रॅम घेतलं तरी तुम्हाला एक आठवड्याभर ते यूज होईल. आठवड्याचा कोर्स करून बघा, आवडलं तर पुढं नक्की घ्या. म्हणजे रेग्युलर पण तुम्ही घेऊ शकता. आणि चूर्ण तुमच्याकडे सगळ्या प्रकारची मिळतात का? सगळे आपल्याकडे जवळजवळ आयुर्वेदिक वस्तू जे 500+ जडीबुटी आपल्या दुकानामध्ये आहेत. इथून तुम्ही असं बघू शकता. इथून ही जी लाईन चालू होती इथं हे परत पुरं महाग आहे आपलं. बरोबर मागं आपलं थोडं गोडाऊन वगैरे स्टॉक असतं आपलं. सगळं मागंपर्यंत आपल्या वरण आहे. सगळे 500+ जडीबुटी आपल्या दुकानात आहेत. हा रोगप्रतिकार शक्तिवर्धक काढा म्हणजे इम्युनिटीचा काढा आहे. त्याचे आपण कंटेंट्स बघू शकता. हे सगळं आम्ही बनवतो स्वतः, इथं स्वतः चाळतो. ह्याला एकदम बारीक तयार केलेलं असतं आपण. ह्याच्यामधले कंटेंट्स तुम्ही बघा, जसं अश्वगंधा झालं, आवळा झालं, गुळवेल झालं. गुळवेल असे एक अमृत वनस्पती जे 800पेक्षा जास्त रोगांवर चालते, ते आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. परत आपली घरगुती हळद टाकलेली, सुंठ पावडर आहे, दालचिनी पावडर आहे, तुळस पावडर आहे, पिंपळी पावडर आहे, याच्यामध्ये अडुळसा पावडर आहे. हे ज्याची आपल्याला इम्युनिटी ज्याची वीक असेल, ज्यांना असं सतत सर्दी खोकला ताप येत असेल, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही सकाळी चहाच्या ऐवजी ह्याचा काढा करून पिला तरी पण असं चालतं. कारण कोविडमध्ये आमच्याकडं म्हणजे भरपूर ह्याचे जे कस्टमर्स आहे जे अजून पण कोविडनंतर पण ह्याला यूज करतात रेग्युलर, ज्यांना सवय झाली त्यांना पण असं सर्दी ताप हे 5-6 वर्ष त्यांनी बघितलंच नसेल. म्हणजे जे रेग्युलर जे ह्याला यूज करतात ते एकदम बेस्ट आहे. तुम्ही सर्दी ताप ते खोकला येतच नाही. हां, म्हणजे रेग्युलर जर तुम्ही वापरलं तर आपली इम्युनिटी एकदा नीट झाली. इम्युनिटी बाहेरच्या जंतूंना आपलं फाईट करायची कॅपॅसिटी असेल तर सगळं आपले रोग ऑटोमॅटिक आपल्या शरीरातून दूर होतात. तर मग ते आपलं रोग प्रतिकारशक्तीवर्धक काढा आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. याची किंमत आहे 80 रुपयाला 50 ग्रॅम आहे. एक तुम्ही 50 ग्राम घेतलं तरी अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा असतो दररोज काढा करून याचा. याचा काढा गरम 15 ते 20 पाण्यात दिवस जाईल तुम्हाला हे काढा. अच्छा, गरम पाण्यात करायचं ना? गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये नाही, काढा कसं करायचं असतं आपल्याला. याचं एक अर्धा चमचा पावडर घ्यायची, एक अर्धा कप पाणी घ्यायचं, त्याला थोडं उकळायचं चांगलं चहासारखं. जेव्हा उकाळी आली त्याला आपण गाळायचं आणि त्याचा काढा पिऊन घ्यायचा एकदम. हां, आणि थोडंफार आपल्याला चवीसाठी याच्यामध्ये आपण गूळ टाकू शकतो. गूळ साखर वापरायची नाही आपल्याला, कारण साखर काय उपयोग होणार नाही. गूळ वापरू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला कडवटपणा थोडं जास्त जाणवत असेल. नाही तर काय गुळची पण गरज पडणार नाही. ज्यांना एकदा सवय लागली तर ते गूळ वगैरे काय वापरत नाही. तसंच आपलं सकाळी काढा पिऊन जातं. हे काय दादा? शतावरी ही शतावरी पावडर आहे. जसं प्रेग्नेन्सी नंतर यूज करतात दूध वाढण्यासाठी. बाकी पण भरपूर उपयोग घ्यायचे, जसं आपल्या हाडांसाठी हाडं मजबूत करतं, ते पाचनसाठी चांगलं असतं ते. कारण लेडीजसाठी हे एकदम बेस्ट असतं. मेन्स पण घेऊ शकतात, म्हणजे पुरुष पण घेऊ शकतात त्याला, पण हे लेडीजसाठी हे वरदान असतं. म्हणजे याला शतावरी पावडर एकदम बेस्ट चालते बघा. आपलं आणि लहान मुलांना पण चालतं का? लहान मुलांना पण देऊ शकता. असं लहान मुलांना तुम्ही त्याला एक शतावरी कल्प पण असं चालतं आहे लेडीजसाठी. लहान मुलांना पण थोडंफार प्रमाणात देऊ शकता तुम्ही. वजन वाढण्यासाठी वगैरे? वजन वाढण्यासाठी, भूक लागण्यासाठी हे कामाला आहे. अच्छा. आणि हे काय दादा? हे वाळ आहे. वाळा आपण उन्हाळ्यामध्ये हे उष्णतेसाठी काम करतं. एक उष्णते कमी होण्यासाठी काम करतं. ज्यांना सतत हाताला घाम येत असेल किंवा उष्णता असेल बॉडीमध्ये, जळजळ होती सारखी आपल्याला, मग हे काय करायचं, आपल्याला एक अख्खा याची गुंडी घ्यायची, वाळायची, एक पाण्यामध्ये टाकून द्यायची. माठामध्ये सगळ्यांनी त्याचं पाणी पिलं तरी चालतं. ह्याला थोडंसं आपण पांढऱ्या फडक्यामध्ये टाकून माठामध्ये सोडलं, एक 7 दिवस चालते. 7 दिवसानंतर आपण चेंज करत राहायचं. आणि याची चव पण अशी चांगली गोड पाणी होतं आपल्याला, आणि टेस्ट पण एकदम चांगली येते. आणि हे कितीला आहे दादा? ते 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला आहे ना? आणि हे काय? हे रोजमेरी आता सगळ्यात ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे खरंच. रोजमेरी केसांसाठी एकदम बेस्ट असतं. हां, आपण ह्याचं तुम्ही ऑइल बनवू शकता ह्याचं, किंवा ह्याचं आपण स्प्रे बनवू शकतो. असं स्प्रे बॉटलमध्ये एक 10 ग्रॅम रोजमेरी घ्यायची, एक 50 ml पाणी घ्यायचं, त्याला चांगलं उकळायचं. उकळल्यानंतर चाळून घ्यायचं आणि स्प्रे बॉटल थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये शिफ्ट करायचं. आणि ते दररोज सकाळ संध्याकाळी ते आपलं जिथं ज्यांना बाळनेस आहे, जेव्हा इथं थोडं टक्कल पडले, त्यांनी मारलं तर हे नॅचरल मिनॉक्सिडिलसारखं काम करतं. जे आपण मार्केटमध्ये मिनॉक्सिडिल घेतो त्याचं हे काम करतं. हे नॅचरल मिनॉक्सिडिल आहे. रोजमेरी खूप फायदे आहेत त्याचे. हे ज्येष्ठमध काढी, हे सर्दी खोकला कफ घसा ह्याच्यासाठी वापरतो आपण. एक असं गोड असते बघा मॅडम, तुम्ही पण असं ट्राय करू शकता. ट्राय करून गोड आहे.
हां, हे लहान मुलं पण खाऊ शकतात, आवडीने पण खातात लहान मुलं. आणि ह्याच्याने आपलं कफ वगैरेचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, आवाज म्हणजे ज्याचा बसला असेल, आवाज निघत नसेल किंवा जे जास्त सिंगिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी हे दररोज थोडं थोडं आपण खाल्लं त्याचा चोथा. आपण ऊस कसं खातो, सगळं खाऊन घ्यायचं, चावून खायचं. चावून खाऊन घ्यायचं, रस घ्यायचा आणि बाकीचं ते चोथा आहे ते फेकून द्यायचं बाहेर. अच्छा, गोड आहे. हो, गोड. हे आपण ह्याची जी पावडर आहे हे चेहऱ्यासाठी पण वापरतात, पचनामध्ये कोमट पाण्यामध्ये मिक्स करून वापरतात. असे उपयोग भरपूर आहे. एका जडीबुटीचे आपल्याला माहीत नसेल तरी पण 20 ते 30 रोगांवर वेगवेगळे उपयोग असतात. हो. असे भरपूर आपल्याकडे असे वस्तू आहे जे एक नाही भरपूर अनेक ह्याच्यावर त्याचा उपयोग होतो. एक उपयोग होतो. ही काय मोरिंगा पावडर खूप ट्रेंडिंगला हो आहे हो ही मोरिंगा म्हणजे आपण ही शेवग्याच्या पानाची पावडर असते. आपण जे शेवगा खातो त्याचे पानं असतात त्याला ड्राय करून ह्याची पावडर तयार करतो आपण. ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन खूप चांगलं ह्याचं रिझल्ट आहे. रिझल्ट एक तुम्ही 2 महिने 3 महिने रेग्युलर यूज करा, तुम्हाला हाडांसाठी वेट लॉसमध्ये पण हे भरपूर मदत करतो. एकदम बेस्ट आहे. डायजेशन पण आपलं चांगलं करतो. केसांसाठी चांगलं आहे, आपलं स्किनसाठी चांगलं आहे, डोळ्यांसाठी चांगलं आहे. एकदम बेस्ट आहे. आता जे मोरिंगा हे पण खूप ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. आणि आता थंडीत कसं आपली हाडं वगैरे खूप दुखतात, हो त्याच्यासाठी पण खूप फायदे. हो हे चालेल. परत त्याच्यासोबत आपली जी अश्वगंधा पावडर आहे ही पण आता हिवाळ्यात खात्यात असे दुधामध्ये मिक्स करून. एकदम हाडांसाठी चांगले असतं. परत आपलं हे डायबिटीस पण कंट्रोल करतो. ज्यांना डायबिटीसचा वगैरे त्रास असेल त्यांना पण हे डायबिटीस पण कंट्रोल करतो. आणि हे पनीर फूल आहे, हे डायबिटीसमध्ये काम येतं मॅम. अच्छा, याचं हे पनीर फूल आहेत. ह्याचं घ्यायचं सांगतो तुम्हाला, एक 4 ते 5 फुलं एवढे असे घ्यायचे, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, त्याला रात्रभर तसं सोडायचं आपल्याला. आणि सकाळी उपाशी पोटी म्हणजे आपण ब्रश नाही करायचं, काय नाही, जेव्हा आपण उठतो सकाळी ते पाणी जे 1 ग्लास जे आपण तयार केलं असतं हे चांगलं फुलं पिळून घ्यायचे, फुलं फेकून द्यायचं आणि याचं फक्त पाणी पिऊन घ्यायचं आपल्याला. दादा हे त्रिफळा कशासाठी यूज करतात? त्रिफळा चूर्ण आयुर्वेदामध्ये असं म्हणलं असतं की तुम्ही दररोज रात्री खाल्लं तर तुमचं लिव्हर डिटॉक्स होतं, पूर्ण बॉडी आपली क्लीन होते आतमधून. ज्यांचा पित्ताचा त्रास आहे ते कमी होतो, ह्याच्याने डायजेशन चांगलं होतं, पोट चांगलं साफ राहतं. आणि ह्याचं घ्यायचं प्रमाण सांगतो आपल्याला. 1 चमचा 1 कप कोमट पाण्यामध्ये रात्री घ्यायचं असतं. झोपायच्या अगोदर घेतलं तरी बेस्ट आहे. आणि ज्यांना केस गळतात खूप त्यांच्यासाठी अजून एक उपयोग होतायचा की सकाळी काय करायचं आपल्याला, गुळामध्ये ह्याच्या बारीक बारीक गोळ्या करायच्या. गुळामध्ये जेव्हा गोळे करतो 2 गोळे आपण दररोज खाल्ले तर आपलं हेअरफॉल वगैरे थांबतो. याच्याने एकदम बेस्ट असतं. आणि हे त्रिफळामध्ये 3 फळं असतात, आवळा, भेडा आणि हिरडा, हे तिघांचं मिश्रण होऊन ते त्रिफळा तयार होतं. हे आयुर्वेदाचे आपले खूप जुने आचार्य वगैरे त्यांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे आपल्या प्रत्येक बुकमध्ये. जसं चरक संहिता झालं, सुश्रुत समृद्ध झालं, हे सगळे जे आयुर्वेदिक बुक्स असतात सगळे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला असतो. आणि ही किती ग्रॅमची पावडर आहे? ही 100 ग्रामची पावडर आहे, 60 रुपयाला फक्त. अच्छा, आपले होलसेल रेट्स आहे, कारण स्वतः आम्ही बनवतोय, कंपनीचा कुठून बाहेर आणत नाही. मी स्वतः इथं प्रत्येक वस्तू रॉ मटेरियल चेक करतो, त्याला बारीक चाळून घेतो, दळून घेतो आणि मग हे मिक्स करून प्रॉपर याची पावडर तयार. केस ब्लॅक होण्यासाठी, काळे होण्यासाठी काय असं नॅचरल आहे का काय? नॅचरल केस आपलं ब्लॅक मेहंदी आपली असते बनवलेली. बघा याचा असं पॅकेट असतो, ह्याच्यामध्ये कंटेंट सांगतो तुम्हाला. आवळा पावडर असते, परत इंडिगो पावडर जी मेन निळच्या पत्तीची पावडर असते, जे दोघांचं जेव्हा एकत्र होतं त्याचं ब्लॅक त्याचं तयार होतं. इंडिगो पावडर असते ब्लू कलरची ॲक्च्युअली, म्हणजे निळचे जेव्हा आपण कपड्यांना निळ देतो त्याचे जे पानं असतात त्याला निळपत्ती पावडर म्हणतात. आणि त्याला मग आपल्या इथं आता इंडिगो म्हणून तुम्ही ऐकलं, इंडिगो नाव फेमस आहे. इंडिगो पावडर, आवळा पावडर, मेहंदी पावडर, असं हे सगळं आपण 7 ते 8 वस्तू ह्याच्यामध्ये टाकून त्याचं आपण आयुर्वेदिक मेहंदी तयार केली, ज्याच्याने आपल्याला हे लावल्यानंतर तुम्हाला डोळ्यांना त्रास होणार नाही, असं खाजवणार नाही. जे अन्य जे तुम्ही डाय वगैरे वापरता मार्केटमध्ये त्याच्याने जे त्रास होतो, केसांना खाज येते, डोळ्यांना त्रास होतो, ह्याच्याने होणार नाही तुम्हाला. एकदम चांगलं तुम्ही यूज करू शकता. आणि तुमच्याकडे शिकेकाई, आवळा पावडर, रिठा पावडर ते सगळं भेटतं का? हा भेटतं नाही बघा. नीम पावडर होय बघा, इथं आवळा आहे, शिकेकाई आहे, तर रिठा आहे, केसांसाठी शॅम्पू तुम्ही यूज करू शकता किंवा लेप तयार करू शकता, मेहंदीमध्ये वापरू शकता, भरपूर उपयोगी. अशी इथं नीम पावडर आहे जे आपण फेसवर लावायला यूज करू शकतो. किंवा डायबिटीज जे पेशंट असतील त्यांनी पण कोमट पाण्यामध्ये ह्याचं पिलं तरी त्यांचं कंट्रोलमध्ये येते डायबिटीज. दादा चंदन पावडर आहे का तुमच्याकडे? हो भेटेल ना, एकदम बेस्ट क्वालिटी चंदन पावडर आहे, एकदम ओरिजिनल चंदन पावडर आहे. हे बघा, हे अशी एकदम फाईन असते, तुम्ही ह्याची क्वालिटी चेक करू शकता. मॅडम तुम्ही पण एकदा ह्याचा वास घेऊन सांगा मला कसं वाटतं. म्हणजे
एकदम म्हणजे ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल वाटते एकदम अशी एकदम बेस्ट क्वालिटीची बेस्ट क्वालिटीची वाटते. चेहऱ्यावर आपल्याला लावायला चालते किंवा गंधसाठी पण आपण यूज करू शकतोय. गंध लावायला वगैरे आपण यूज करू शकतो चेहऱ्यासाठी. चेहरा ज्याच्याने थंड पडतं, चेहऱ्याचे आपले दाग निघतात चांगले. हे फेस पॅकमध्ये पण आपण आपलं टाकलेलं आहे. फेस पॅक पण यूज करू शकतो किंवा हे पण तुम्हाला सेपरेट जर चंदन पावडर पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहे आपल्याकडे. कारण आणि ही कशी भेटते दादा? ही 100 रुपयाला 50 ग्रॅम आहे. अच्छा. हो आणि एकदम ओरिजिनल आहे. हो. दादा तुमच्याकडे मसाले वगैरे असं काय आहे का? मसाले भेटतील ना आपल्याकडे. एकदम बघा बेस्ट क्वालिटीचे मसाले सगळे. हे बघा विलायची, ह्याचं जी ही 9 mm ची साईज आहे, जे की सगळ्यात जम्बो साईज येते. आपल्याला केरळवरून येते डायरेक्ट. इथं तुम्हाला कोणाकडे बघायला भेटणार नाही. पूर्ण हिरवीगार विलायची. तुम्ही पण बघा मॅडम, मला सांगा तुम्ही अशी विलायची बघितली काय कधी किंवा याचा वास बघा तुम्ही. खूप एकदम ऑर्गॅनिक वाटते एकदम हो अशी, एकदम नाही का? बेस्ट क्वालिटी. म्हणजे पूर्ण भरीव दाणे आतमध्ये त्याचे असे बघितलेच पोकळ नाही नाही कधी, आत. हो हे झाले. परत आपले लवंग आहे. लवंग बघा पूर्ण तुम्ही जवळून जर घेणार तर पूर्ण जे ह्याचे फूल आहेत हे मेन असतात. बाहेर असे तुम्हाला भेटणार नाही कारण त्याचे पाकळे वगैरे निघून जातात. हे ओरिजिनल लवंग आहे. एक तरी तुम्ही लवंग तोंडात टाकलं असं तिखटपणा तुम्हाला जाणार. बघा मॅडम तुम्ही ट्राय एक लवंग खाऊन बघा कसं आहे मला सांगा. एकदम ओरिजिनल पूर्ण तेल आहे त्याच्या आतमध्ये. तेल बाहेर लोक तेल काढून विकतात. हे ह्याच्यामध्ये तेल असतं आतमध्ये. पूर्ण जे मेन त्याची चव आहे तिखटपण आहे ते तेलमध्येच. आणि जे बेनिफिट आहे खोकल्यासाठी वगैरे ते तेल लवंगाचं तेल असतं लवंगामध्ये ते उपयोगी आहेत. बघा ही दालचिनी स्पेशल दालचिनी एकदम म्हणजे एक जर तुम्ही एवढंसं पण ह्याचा तुकडा जर खाल्ला तुम्हाला एवढं तिखटपणा वाटतं कारण एकदम ओरिजिनल दालचिनी. बघा याची साईज वगैरे तर कोण ठेवत नाही दालचिनी अशी. बेस्ट क्वालिटी. असे जायफळ झाले, तुम्हाला मसाले विलायची झाले, मसाले कोणाला बनवायचे असेल ते सगळं साहित्य आपल्याकडे भेटून जाईल. एकदम बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट रेटमध्ये भेटेल तुम्हाला. आणि हे जायफळ कितीला भेटतं? जायफळ 10 रुपयाला एक आहे मॅडम. 10 रुपयाला एक. हे तर किती म्हणजे भरपूर लहान मुलांच्या बाळगुटीमध्ये सुद्धा वापरतात. हे आपल्या झोप नसेल, ज्यांना झोप येत नसेल त्यांच्यासाठी पण याचा उपयोग आहे. हे उघडायचं, ह्याची जी पेस्ट आहे ते दुधामध्ये रात्री तुम्ही झोपताना घेतली तर आपल्याला झोप पण चांगली येते. ज्यांना झोप येत नाही, स्ट्रेस जास्त असतो त्यांनी अश्वगंधासोबत जर याचा उपयोग केला, 1 चमचा अश्वगंधा पावडर, ह्याची थोडीशी पेस्ट किंवा मग 2 ते 3 ग्राम जर तुम्ही ह्याची पावडर अश्वगंधासोबतमध्ये मिक्स केली आणि रात्री दुधामध्ये घेतली तर झोप पण चांगली लागते. आणि एकदम आपण म्हणतो ना इन्सॉम्नियाचा प्रॉब्लेम म्हणजे झोप येत नाही ते बेस्ट येते. खिरीमध्ये वापरतो पुरणपोळीमध्ये वासासाठी खूप म्हणजे चांगला सुगंध बघा. तसंच विलायची जी आपली ही इलायची पावडर आहे ही फक्त इलायचीचे आतमधले जे काळे दाणे असतात त्याची पावडर बनवलेली. ह्याचं जर तुम्ही वास मला घेऊन सांगा तुम्हीच म्हणजे तुमच्यासमोर. बापरे एकदम ओरिजिनल आहे. एकदम नाकात जातं पूर्ण एकदम असं ते बनवलं नाकाच्या आतपर्यंत गेलं असं. एवढी ओरिजिनल पावडर फर्स्ट टाइम बघितली खरं नाही का? कारण दुसरीकडे प्रॉपर दाण्याची जे काळे दाणे असतात ज्याला वास असतो ते. आणि हे पण आपल्याला केरळवरून येतात जे दाणे. इलायची पण केरळवरून. ही 80 रुपयाची 10 ग्रॅम आहे. पण तुम्ही जर एकदम थोडीशी पण टाकली चहामध्ये किंवा ते 3 ते 4 इलायचीचं काम करतं. ते एवढं स्ट्रॉंग असतं कारण थोडंच टाकायचे असते. एकदम चिमूट 2 चिमूट जर तुम्ही चहामध्ये टाकली किंवा तुम्हाला लाडूमध्ये टाकली, बर्फीमध्ये टाकली, स्वीटमध्ये टाकली, कुठला ह्याचं खीरमध्ये टाकली, एकदम चांगला वास पण येतो आणि टेस्ट पण एकदम बेस्ट लागते याची. एकदम थोडंसं टाका तुम्ही वापरून बघा. आणि विलायची कशी आहे दादा? विलायची 50 रुपयाची 10 ग्रॅम येते. अच्छा. हां बेस्ट एकदम मोठी साईज. लवंग 20 रुपयाची 10 ग्रॅम आहे. जायफळ 10 रुपयाला एक आहे. दालचिनी ही 60 रुपयाची 50 ग्रॅम. सगळे योग्य दर आहे आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. आणि हे काय दादा? हे हिंग आहे. खडा हिंग आहे बघा. हिंग वरणमध्ये पोटासाठी चांगलं असतं. ज्यांना पोट सगळं दुखत असेल, लहान मुलांच्या पोट वगैरे दुखलं तेव्हा उघडवून लावतात ते. त्याचं तुम्ही बघा मग वास बघायचं त्यांच्याकडे. ओरिजिनल एकदम. हो हे राजस्थानी हिंग म्हणतात ते. राजस्थानी हिंग. आणि हे कितीला भेटतं? हे 20 रुपयाचं 10 ग्रॅम. अच्छा 20 रुपयाचं 10 ग्रॅम. 1 तोळा. म्हणजे आपण जेवणात पण टाकू शकतो. जेवणाच्या पावडर पावडर करा, कुटा त्याला मिक्सरमध्ये बारीक करा थोडी. जिथं मार्केटमध्ये तुम्ही पावडर घेणार रेडीमेड त्याचं तिथं 1 चमचा लागत असेल तर ते तिथं त्याचं अर्धच काम म्हणजे एवढं स्ट्रॉंग असते. म्हणजे तुम्ही प्रमाण तुमच्या जेवण जर तुम्ही अर्धा चमचा वापरत असाल वरणामध्ये तर ते अजून एकदम कमी. कारण हिंग तर एकदम कमी वापरतो आपण. थोडं तुम्ही आपल्या चवीनुसार टाकायचं. मला आहे ना दादा हे पण द्या जाताना हे विलायची पावडर द्या कारण एवढं ओरिजिनल मी फर्स्ट टाइम बघितले. हे पण द्या नाही का 10 ग्रॅम. हिंगाचे खडे. आणि हे पण पाहिजे मला कारण एवढं ओरिजिनल आहे ना नाही भेटत नाही का? आयुर्वेदिक दुकानामध्येच भेटतं ओरिजिनल. दादा तुमच्याकडे अजून काय आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे? आयुर्वेदिक प्रोडक्ट्समध्ये आपल्याकडं असं
मध आहे बघा, आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे मध, आता मी कंपन्यांचं कुठलं नाव घेत नाही इकडं, तुम्हाला कळालंच असेल. कसं तुम्ही बाहेर जरी ठेवलं ह्याला लगेच साखरमध्ये जमा होते जे मध आहे. हे बघा, हे गव्हर्नमेंट ॲगमार्कवाले मध आहे सगळे, ते पुण्यामध्ये फक्त आमच्याकडेच भेटणार तुम्हाला. एकदम बेस्ट क्वालिटीचं आणि ह्याचं तुम्ही थिकनेस वगैरे बघू शकता. हे बघा, भरपूर थिकनेस आहे. एकदम बेस्ट क्वालिटीचा हनी आहे. आणि जेवढं जुनं होतं हनी तेवढं चांगला अजून त्याचा उपयोग होतो. तर लोक पहिले आपण गावाकडं मोळमध्ये मध काढायचे, तेव्हा मग 10-10, 15-15 वर्ष ते टिकायचं, खराब होत नाही. अशा या क्वालिटीचं मध आपल्याकडे भेटेल प्रत्येक साईजमध्ये. तुम्हाला जर पहिले छोटं ट्राय करायचं असेल 100 ग्राम आहे, परत ह्याच्यामध्ये 250 ग्रामची साईज आहे, अर्धा किलोची साईज आहे आणि 1 किलोची साईज आहे. म्हणजे सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे हे अवेलेबल. तसंच आपल्याकडे हे आयुर्वेदिक शॅम्पू आहेत, हे आपल्याकडं हे शिमलावरून येतात डायरेक्ट, एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे. याच्यामध्ये 2 फ्लेवर आहे, भृंगराज ब्राह्मी, ज्याच्याने बघायचे तुम्ही उपयोग बघा. नरिश आपलं हे हेअर नरिश करतं, हेअरफॉल आपलं कमी करतो. परत जे कमी वयात पांढरे केस होतात, आत्ता भरपूर मुलांचं ते असं आहे, त्यांच्यासाठी पण चालतं. म्हणजे लहान मुलांसाठी पासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी चालतं. आणि तसंच हा आवळा रिटा शिकेकाई शॅम्पू आहे. आपल्याला माहिती आहे आपले जे नॅचरल जे शॅम्पू होते पहिले, तेव्हा लोक हे वापरायचे नाही असे, पण ह्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते सगळे आयुर्वेदिक कंटेंट्स आहे, जसे आवळा, रिटा, शिकेकाई. परत तुम्हाला मागं वळून बघाल तर नीम आहे, पलस आहे, ॲलोवेरा आहे, बदामाचं तेल आहे, हे सगळं टाकून हे बनवलेलं आहे. आणि एकदम बेस्ट आहे, ह्याची गॅरंटी आहे आमची. कारण आम्ही पहिले स्वतः इथं बघतो वापरून, आवडलं तरच हे ठेवतो, नाही तर हे कंपन्यांचं आम्ही शक्यता ठेवत नाही. पण जे चांगले ते आपल्याकडं चांगलंच म्हणजे चांगलंच भेटणार तुम्हाला. आणि हे पण छोटी त्याच्यामध्ये साईज आहे, कोणाला पहिले ट्राय करायचं असेल तर छोटी साईजमध्ये पण अवेलेबल. आणि हे कितीला आहे दादा? हे 90 रुपयाला फक्त. आणि मोठी घेतलं तर 250 रुपयाला आहे, अर्धा लिटरचं. अर्धा बाहेर मार्केटमध्ये तर 550, कोण 600, कोण 700 रुपयाची एवढी मोठी बॉटल, 500 ml. हे कमीत कमी रेटची चांगली क्वालिटी 250 रुपयाला तुम्हाला भेटेल. 500 ml मध्ये? 500 ml अर्धा लिटरमध्ये. अच्छा, म्हणजे हे 2 फ्लेवरमध्ये? 2 फ्लेवरमध्ये. एक अजून एक फ्लेवर असतो ते अवेलेबल नाही, ॲलोवेरा शॅम्पू असतो. एक 4-5 दिवसांनी येईल, कारण ते मागवलं येतं शिमलावरून, आपल्याला 4-5 दिवस लागतील त्याला, पण ते भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट विजिटमध्ये तुम्ही बघा, त्याचं दाखवतो मी तुम्हाला. चालेल. हे मेहंदी आहे, नॅचरल मेहंदी. राजस्थानवरून येते. जे मेहंदीची पानं आहेत त्याच्यापासून बनवलेली पावडर आहे, प्युअर 100% नॅचरल राजस्थानी मेहंदी तुम्हाला भेटेल. आणि हे 250 ग्रॅम आहे? 250 ग्रॅम आहे. ह्याची किंमत 80 रुपये फक्त. अच्छा. हे 250 ग्रामपर्यंत 1 किलोपर्यंत भेटतं. कारण बघा इथं तुम्ही बघू शकता माझं स्टॉक, असे 50 किलोचे असे माझ्याकडे 4 पोते येतात 2-2, 3-3 महिन्याने. असं आमच्याकडे रेग्युलर चालतं. एवढं चांगलं ते तुमच्याकडे रेग्युलर कस्टमर. आणि तुमच्याकडे ते शिकेकाई, रिठा भेटून जायचं. अखंड भेटतं का? भेटतं नाही बघा. आता इथं रिठा आहेत, रिठा म्हणतात याला इंग्लिशमधून सोपनट म्हणतात, ज्याच्यामध्ये नॅचरल फेस तयार होतं. हे कसं घ्यायचं, शॅम्पू बनवण्यासाठी यूज होतं. तुम्ही सगळं रिठा जर तुम्ही 200 ग्राम घेतलं, शिकेकाई 100 ग्राम घेतली आणि आवळं 100 ग्राम घेतलं, हे सगळे रात्री थोडं थोडं. आता सपोज तुम्हाला पहिले कमी ट्राय करायचं, असं 4 हे टाकायचे रिठे, 2 शिकेकाईचे आणि थोडं आवळा. हे फक्त ट्रायलसाठी. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल पहिले थोडं थोडं नेऊन बघा. 50 ग्रामपासून ते 1 किलोपर्यंत आपल्याकडे भेटतात. थोडं थोडं वापरायचं. हे 20 रुपये 50 ग्राम, कमी एकदम कमी किंमतीची. 20 रुपये 50 ग्रॅमचं कितीला भेटेल? 250 ग्राम घेतलं तुम्हाला ते 80 रुपयाला भेटेल. 80 रुपयाला. आणि किलो घेतलं तर अजून किलो घेतलं तर अजून होलसेलमध्ये. तुम्ही जेवढे क्वांटिटी वाढवणार तेवढा आम्ही डिस्काउंट करून देणार. आणि शिकेकाई कशी पावशेर आहे? शिकेकाई आपल्याकडे आहे 70 रुपये पावशेर. अच्छा. आणि ते आवळा पण भेटतो? आवळा पण भेटतो सुकलेला. दाखवतो. हा तेलामध्ये, शॅम्पूमध्ये खूप उपयुक्त ठरतो ना? हे ड्राय बघा, पूर्ण ड्राय आहे. ह्याच्यामध्ये बिया सापडणार आहे तुम्हाला बघा. ह्याचीच आम्ही पावडर तयार करून येतो. खायला सुद्धा चालतं. खाऊन बघा मॅडम. खायला पण चालतं? खावा ना, डायरेक्ट खावा. पूर्ण असं तोंडात हां लागली तुम्हाला सेम आवळ्यासारखी चव लागली का तुम्हाला? प्युअर आवळा. हेच तुम्ही केसांसाठी वापरा, मेहंदीमध्ये टाका, खायला सुद्धा वापरा. एकदम प्युअरमध्ये, कारण ह्याच्यामध्ये बिया नाही काय नाही, पूर्ण ड्राय माल आहे बघा. हे आपल्याकडे गिर गायचं पण तूप भेटतं, एकदम ओरिजिनल, एकदम ओरिजिनल. ह्याच्यामध्ये साईजेस पण तुम्हाला पावशेर, अर्धा तर 1 किलोपर्यंत भेटून जातं आपल्याकडे. आणि हे कितीला आहे? ह्याचं 1 किलोचा रेट आहे 2500 रुपये. 2500 रुपये. एकदम ऑर्गॅनिक. एकदम ऑर्गॅनिक. म्हणजे यूज केल्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं, याचा वास वगैरे आणि वर्षभर खराब होत नाही. बाहेरचे जे मार्केटमध्ये 2-2, 3-3 महिन्यानंतर वास
येतो त्याचा, ह्याचा येणार नाही कारण हे ओरिजिनल मेथडने बनवलेलं आहे. Original. आणि याच्यात सायझेस पावशेर पासून आहे ना? पावशेरपासून ते 1 किलोपर्यंत आपल्याकडे भेटून जाईल इथे. अच्छा. आणि 250 ग्रॅमचं कितीला मिळेल? 250 ग्राम घेतलं तर ते 700 रुपयाला आहे. हां. अर्धा लिटर घेतला तर अर्धा किलो घेतला तर 1400 रुपये, 1 किलो घेतला तर 2500 रुपये. जेवढं मोठं घेणार तेवढं रेट कमी भेटेल तुम्हाला. कमी भेटलो. आयुर्वेदिक ऑइल आहे का? हो, आयुर्वेदिक ऑइल आहे आपलं, एसेन्शियल ऑइल्स आहे. बघा जसं आपल्याकडं सँडलवूड आहे म्हणजे चंदन तेल आहे आपल्याकडं, गुलाब तेल आहे, चमेलीचं तेल आहे, रोजमेरी ऑइल आहे, टी ट्री ऑइल आहे, निलगिरीचं तेल आहे, कांद्याचं तेल आहे, मेथीचं तेल आहे आपल्याकडं, लवंगाचं तेल आहे, परत कपूरचं तेल आहे आपल्याकडं, जोजोबा ऑइल आहे, लसूणचं तेल आहे, लेमन ग्रास ऑइल आहे, कलोंजी ऑइल आहे, एरंड तेल म्हणजे आपलं कॅस्टर ऑइल आहे आपल्याकडं, सेसेमी ऑइल म्हणजे तीळ ऑइल आहे, तीळ तेल आहे, मस्टर्ड ऑइल म्हणजे आपलं सरसोचं तेल आहे, कलोंजी ऑइल आहे, जवसचं म्हणजे फ्लॅक्सीड ऑइल आहे आपल्याकडं, नीम ऑइल आहे, ॲल्मंड ऑइल आहे, जायफळचं तेल आहे, परत आपलं दालचिनीचं तेल, असे सगळे आपल्याकडं सगळे एसेन्शियल सगळ्या टाईपचं एसेन्शियल ऑइल आपल्याकडे भेटून जाते एकदम बेस्ट. याचं आता बघा हे चमेलीचं तेल येतं तुमच्यासमोर. हो, ही रोजमेरी ऑइल आहे, हे रोगन बदाम ऑइल आहे. आता हे थंडीमध्ये खूप वापरतात लोक, खूप ड्रायनेससाठी. प्युअर आल्मंडपासून बनलेलं बदामापासून बनलेलं तेल असतं, खायला सुद्धा चालतं, तेवढं प्युअर असतं. आपल्याकडे तसं रोज वॉटरमध्ये रोज वॉटर वगैरे सगळं बेस्ट क्वालिटीचं भेटून जाईल तुम्हाला. रोज वॉटर पण मिळतं? रोज वॉटर पण भेटतो. हो. अच्छा. दादा हे इंडिगो पावडर आता तुम्ही क्लायंटला देत होते, ह्याचे काय फायदे आहेत? इंडिगो पावडर असते आपले निळच्या पत्तीची पावडर असते, जे आपण कपड्यांना पहिले निळ देत होतो, ते त्याचे पानं असतात. ह्याचं कलर कसं जर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते असं डार्क ब्लू तयार होतं याचं कलर. आणि हे जर मेहंदीमध्ये मिक्स केलं आपण, जे नॅचरल मेहंदी हिना पावडर असते आपली, त्याचं कलर नॅचरल ब्राऊन किंवा बर्गंडी कलर येतो जे आपण भिजवल्यानंतर. हे जेव्हा दोन्ही एकत्र येतं, ब्राऊन आणि ह्याचं थोडं डार्क ब्लू कलर आणि त्याचं डार्क ब्राऊन कलर, दोन्ही मिक्स होऊन नॅचरल डाय आपला ब्लॅक तयार होतो त्याच्यामध्ये. हे दादा कितीला आहे? हे 40 रुपयाला 50 ग्रॅम आहे. अच्छा. हां, तर ह्याचे 2 चमचे घेतले, सपोज तुम्ही 20 ग्राम तरी आता सुरुवातीला ट्राय करायचं असेल, 20 ग्राम घेतला आणि 50 ग्राम मेहंदी, हे तुम्ही मिक्स करून भिजवलं, ते अप्लाय केलं तर त्याचा नॅचरल डाय म्हणजे ब्लॅक तयार होतो त्याचा कलर. अच्छा. हां, मला पण द्या दादा हे. ओके. तर बघा दादांकडं एवढे प्रोडक्ट आहे ना आयुर्वेदिक, तर आपण व्हिडिओत पण आहे ना म्हणजे कमी पडेल एवढे प्रोडक्ट आहे. तर खूप छान आहे, म्हणजे तुम्ही अवश्य भेट द्या, खूप छान प्रोडक्ट आहे. तर दादा तुमचं टायमिंग सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर द्या आणि ॲड्रेस सांगा. आपल्या दुकानाचं टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत, दुपारचं 2 ते 4 दररोज बंद असतं आणि आपलं दुकान दररोज चालू आहे. सॅटर्डे संडे काय सगळं आपलं सगळे दिवस 7 दिवस दुकान चालू आहे आपलं. म्हणजे वीकली ऑफ नसतं? वीकली ऑफ नाही काय नाही, फक्त दुपारी 2 ते 4 बंद असतात. अच्छा. काही रिक्वायरमेंट लागली तर तुम्ही मला कॉल करा, व्हॉट्सअप करा, त्याच्यावर तुम्हाला माहिती कशाची पाहिजे असेल, कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मी स्वतः एक आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे. मी केरळ होतो 2 वर्ष सगळं शिकायला. म्हणजे मी माझा सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे. बघा इथं तुम्ही इथं बघू शकता आपलं. तुम्हाला कशाची कन्सल्टन्सी वगैरे पाहिजे असेल, काय कुठल्या प्रॉडक्टबद्दल माहिती पाहिजे असेल, जडीबुटीमध्ये माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा मला, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि दादा ऑनलाईन मिळेल का तुमचे हे प्रोडक्ट? ऑनलाईन भेटून जाईल तुम्हाला. तुम्ही काय करायचं, सपोज आता पोर्टर आहे किंवा आता भरपूर जे डिलेवरी प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरून तुम्ही आपला ॲड्रेस टाकला, इथून बुक केलं, काय वस्तू मला व्हॉट्सअपला तुम्ही टाका, काय पाहिजे असेल ते आपण पॅक करू, ते तुम्हाला घरपोच भेटून जाते. आणि मिनिमम तुम्हाला कितीचे प्रोडक्ट ऑनलाईन? काय नाही, माझ्याकडं तुम्ही 10 ग्रॅम पासून ते 1 किलो, 5 किलो, 10 किलो, तुम्ही जेवढी कमी क्वांटिटी पाहिजे कमी क्वांटिटी, मोठी क्वांटिटी पाहिजे मोठी क्वांटिटी, सगळ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण पाठवून देतो, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर माझा आहे 90 11 70 13 90. ॲड्रेस आपला आझाद चौक, चंदननगर भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. इथं एक तुम्हाला लँडमार्क आहे आपलं नाथ ब्रह्म इडली म्हणून आहे, फेमस इडली, त्याच्या बॅक साईडला. इथं बघा, असं तुम्ही बाहेरचं तुम्ही एक व्हिडिओ घेऊन दाखवू शकता. पार्किंगची वगैरे आपल्याकडे सोय, काय प्रॉब्लेम नाही. 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी. दादांनी एवढी छान माहिती सांगितली आयुर्वेदिक विषयी. तर दादा तुमचे खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढी छान माहिती डीपमध्ये सांगितली. वेलकम. आणि शॉपला नक्की व्हिजिट करा. एवढे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, हेअर स्किन आपल्या बॉडीवर सगळे प्रोडक्ट मिळतात दादांकडे. तर अवश्य भेट द्या या शॉपला. तर थँक्यू दादा. वेलकम. या परत या तुम्ही.
काय असेल तुम्हाला ते आपण सगळं परत आपण नेक्स्ट पार्टसाठी पण रेडी राहा. अजून त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काय काय भेटणार. हे तर फक्त बेसिक होतं. अजून आपल्याकडं असं अजून तुम्हाला 3 ते 4, 6, 10 व्हिडिओ बनतील आपल्याकडे. एवढे प्रोडक्ट्स आणि एवढं आपल्याकडे हे तुमचं थँक्यू म्हणतो मॅडम, तुम्ही आले सगळं बघितलं आम्हाला चांगलं वाटलं. हां, आणि मी पण आता दादांकडून खूप प्रोडक्ट घेणार आहे कारण खूप आयुर्वेदिक आहे. तुम्ही पण घेऊन जा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू मॅडम. हां.